वटसावित्रीच्या दिवशी पोलिसांची कारवाई, देशी बनावटीचं पिस्तूल जप्त। नाशिक शहरासह परिसरात गुन्हेगारीला चांगलाच ऊत आलाय। वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी गस्त करत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या गांधी गेट परिसरात एक इसम देशी बनावटीचं पिस्तूल घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गुंडांविरोधी पथकानं गांधी गेट परिसरात सापळा रचून एका संशयित इसमाला ताब्यात घेतलाय। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव सतीश खेत्रे असून त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बचाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष, राहणार राहुलनगर, टाकळी रोड, नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे। पुढील कारवाईसाठी त्याला उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलंय। पुढील तपास उपनगर पोलीस करतायत। सदरची कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।